नमस्कार. सर्वात पहिला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता वाजलेत पहाटेचे 5 आणि इथं बघा माझे मनू उठले. झोपेतच आहे तरी पण उठून बसले खाऊ पाहिजे म्हणून. तर उठल्याबरोबर मी पहिला फ्रेश झाली. फ्रेश होऊन लगेचच मी हॉटेलच्या सांबाराची तयारी करून घेतली. म्हणजे डाळ टोमॅटो वगैरे सगळं कुकरला लावून घेत आहे तर मी. आणि उठल्याबरोबर पहिला फ्रेश होऊन वगैरे आले की माझं हेच काम असते की पहिला सांबार आणि चटणीची तयारी करून घ्यायची. कारण 7 वाजता म्हणजे मला ते पोहोचवायचं असतं, त्यामुळे ते पहिलं महत्त्वाचं माझं काम असते. आणि सकाळी सकाळी एवढी थंडी असते की कंपल्सरी स्वेटर घालायलाच पाहिजे, नाहीतर बाहेर जाऊ वाटत नाही, एवढी थंडी पडलेली असते. तर आता बघा इथे मी टोमॅटो वगैरे चिरून डाळीमध्ये घातलेला आहे. आणि हा पूर्ण मोठा कुकर जो आहे तो भरून मी सांबार करावं लागते मला, कारण तेवढं तिथं लागतंच, त्यामुळं तेवढं करावंच लागतं. आणि कुकर लावून झालं की माझं रोजचंही काम ठरलेलं आहे. कुकर लावायचं, लगेच इकडे पीठ मळायला घ्यायचं, कारण वेदूमिराचा डबा पण करायचा असतो मला सकाळी सकाळी लवकर. त्यांची 8:15ला म्हणजे गाडी येते. 8:15 वाजता म्हणजे मला त्यांना रेडी करून गाडीत बसवायचं असतं. तर आता इथं बघा मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे मी गव्हाच्या पिठात. आणि रोज माझं हेच एवढंच माप असतं आणि एवढ्याच चपात्या करते, असं करते. कारण परत संध्याकाळी भाकऱ्या पाहिजे असतात सगळ्यांना, कारण दोन्ही टाईम चपाती खायला नको होते. संध्याकाळचं गरम गरम भाकरी खाल्लेली छान वाटते आणि चांगलं वाटते. त्याच्यामुळे मी दोन्ही टाईम चपाती नाही करत, एकच टाईम चपाती करते. आणि मग एवढं पीठ मळलं की बरोबर सगळ्यांना चपात्या बास होतात, मुलांच्या डब्याला, परत आम्हाला सगळ्यांना खायला. त्यामुळे मग हे माझं रोजचं माप आहे. 1-2 चमचे म्हणजे ते जे आपल्या पिठाच्या डब्यात असतात ते. तर त्याच्यानं मला हे बरोबर बास होतं. तर आता पीठ मळून मी थोडंसं भिजवायला ठेवणार, म्हणजे चपात्या छान फुगतात टमटमीत छान काटापर्यंत. त्याच्यासाठी डाळ लावून झाली की लगेचच मी पीठ मळून घेते आणि पीठ मळून थोडा वेळ ठेवते. मग नंतरनं परत दुसरी कामं करून घेते. हे माझं 5 ते 7 वाजेपर्यंतचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. कारण 7 वाजेपर्यंत सांबार चटणी आणि चपातीचं पीठ मळायचं, किंवा एखादा गॅस शेगडी रिकामी असेल तर तिकडे भात ठेवायचं, अशी माझी कामं चालू असतात. तर आता इथं बघा सांबारसाठी मी तेलामध्ये जिरे मोहरी कांदा हळद हिंग परत लाल मिरच्या वगैरे सगळं फोडणी घातलेलं, ही फोडणी आहे. आता तिकडे कुकरच्या शिट्ट्या झाल्या की ही फोडणी आणि जो मी मिक्सरला मसाला लावत होते तो मसाला सगळं मी त्या कुकरमध्ये घालणार आणि सांबारला उकळी काढणार. सांबार असं येतच नाही तोंडात, आमटी असंच येते, कारण आता पातळ आहे म्हटल्यावर आमटीच येते तोंडात. तर मी सांबार करत आहे खरं तर. आणि ही लाल काश्मीरी मिरची पावडर मी घातलेली आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे कलर छान येतो, त्यामुळे तेच वापरते मी. आणि इथं बघा मसाला घातलेला आहे हा सांबारसाठीचा. आणि असं हा जरासं इथं शिजवून घेते मी. आणि म्हणजे तेल सुटण्याची काही गरज नसते, कारण पहिलाच तो भाजलेला असतो, सगळा मसाला भाजून मी बारीक केलेला आहे. त्यामुळे तेल सुटूपर्यंत असं काही भाजत बसत नाही. थोडंसं मिक्स करून झालं की लगेचच मी सांबारमध्ये टाकून घेते.
तेवढं काही शिजवत बसण्याची गरज नसते, कारण हे ऑलरेडी शिजलेलं असते. तर आता तिकडं माझं कुकर पण झालं आहे आणि शिट्टी पण झाली, गार झाला आहे कुकर. तर आता हे लगेचच बॅटर मी त्यात जे मसाला आहे माझा तो त्यामध्ये टाकून घेणार. आणि आज जराशी डाळ हे झाली होती, म्हणजे जास्त शिजली होती, तर मला रवीनं खूप घोटावं लागलं, असं झालं आज. सांबारमध्ये फोडणी घातलेली आहे. आता हे सांबार येऊपर्यंत मी तिकडे तवा पण ठेवलेला आहे आणि आता चपात्या करून घेणार. आज जरासं वेळ झालेला आहे मला, त्यामुळे मी दोनच चपात्या करून घेणार वेदू आणि मीरासाठी. त्यांच्यापुरते चपात्या करणार आणि मग परत बाकीची कामं आवरून घेणार, कारण मम्मी गावी गेल्या होत्या, त्याच्यामुळं बाहेरचं लोट झाड वगैरे सगळं बाहेरचं सडा मारणं, रांगोळी काढणं हे आज काम माझ्याकडं होतं. त्यामुळे मला जरासं लेट झाला. आणि पण रोज माझं 7:30 पावणे 8पर्यंत सगळा स्वयंपाक आवरलेला असतो. आणि इथं बघा पप्पांची पण आंघोळ झाली. पप्पा आंघोळ केली की पहिला दिवा लावतात, उदबत्ती लावतात आणि त्याशिवाय ते चहा पण पित नाहीत. तर त्यांनी उदबत्ती लावून घेतलेली आहे इथं. आणि मी पण 2च चपात्या करून घेतल्या पटापटा, कारण अजून मीराला उठवून दोघांना आवरायचं होतं. ते लवकर उठत नाहीत, रात्री लवकर झोपत नाहीत आणि सकाळी लवकर उठत नाहीत. पण सुट्टीच्या दिवशी मात्र लवकर उठतात. त्यांना माहीत असते आज सुट्टी आहे, आज शाळेला जायचं नाही आहे, असे नाटकं करत असतात त्यांनी. आता इथं बघा चपाती वगैरे झाली आणि आमटी सांबारला पण उकळी आली. तर सांबारचं कुकरचं मी टोपण वगैरे पॅक केलं आणि चटणी पण तयार झाली होती. तर त्या डब्यामध्ये चटणी घातली आणि मिक्सरचं भांडं धुवून पाणी त्यामध्ये घातलं आणि मीठ, साखर. आणि जर तुम्ही खोबऱ्याची चटणी जर करत असाल ना कधी पण, म्हणजे डोसा इडली बरोबर खायला, तर त्यामध्ये चिमटभर साखर नक्की घालायची, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. कारण जर नुसतं मीठ आणि हिरवी मिरची असली तर तेवढी टेस्ट येत नाही त्याला. आणि असं जरासं चरका मारतो मिरचीमुळं आणि लसणामुळं. तर त्याच्यामध्ये चिमटभर साखर घालायला विसरायचं नाही, टेस्ट छान लागते. तर माझी हॉटेलची चटणी आहे आणि मी जास्त करत नाही चटणी, कारण ऊन पडलेलं असते, मग चटणी खराब होते. जसं लागेल तसं मी करून देत असते. आणि आता इथं बघा पिशवीमध्ये सगळं मी कुकर वगैरे घालून पॅक करून पप्पांकडे देणार आणि पप्पा मग हॉटेलकडे जाणार, त्यांनी देऊन येणार तिथं ते. आणि असं आमचं काम चालू असतं. छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी चहा बिस्किट खाऊन घेते. तुम्ही पण या चहा बिस्किट खायला. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि परत एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना.